मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण झणझणीत असं मेथीचं पिठलं तयार करत आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण 7 ते 8 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या दोन साधारण मिरच्या आहेत, म्हणजे थोडे फिक्के असतात आणि ह्या थोडे तिखट। ह्या आपण एकत्र करू। कोथिंबीर काड्यांसहित कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आणि जिरं याचं आपण आधी वाटण तयार करून घेऊ। सर्वप्रथम मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत, लसूण, जिरं आणि ही कोथिंबीर आहे। हे आपण मिक्सरवर छान वाटून आपण कढई गरम करायला ठेवली आहे। हे आपलं असं वाटण तयार आहे। आपण एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात आपण तेल टाकणार आहे। आपण त्यात अर्धी वाटी एवढं तेल टाकणार आहे। आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, ते एका भांड्यात काढून घेऊ। त्यात आपण सर्वप्रथम 1 वाटी पाणी घेऊ आणि ते बेसन छान भिजवून घेऊ आणि त्यात हळूहळू आपण पाणी ॲड करू, म्हणजे आपल्या बेसनाच्या गाठी होणार नाहीत आणि आपलं बेसन छान तयार होईल। प्रकारे आपण या बेसनाच्या सगळ्या गाठी काढून घ्यायच्या। मग परत आपण यात थोडं पाणी ॲड करायचं आणि हे बेसन पीठ छान भिजवून घ्यायचं, म्हणजे याचं बेसन पिठलं खूप छान तयार होतं। यात गाठी अजिबात होत नाही। मग आपण बेसन करताना आवश्यकतेनुसार पाणी ॲड करू शकतो यात। आता आपले मिश्रण हे व्यवस्थित तयार झाले, आपलं तेलही तापलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडली त्यात आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे। बेसनात थोडेसे शेंगदाणे टाकले ते खूप छान लागतात। तर शेंगदाणे फ्राय झाले की आपण हा वाटून घेतलेला ठेचा यात ॲड करू। ठेचा फ्राय झाला की आपण या मेथीची भाजी छान धुवून कापून घेतलेली आहे, ती यात ॲड करायची। त्यात आपण 1 चिमूट एवढी हळद टाकणार आहे, साधारण पाव चमचा। हे छान तेलावर असं सगळं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आणि बेसन पचायलाही हलकं होतं। हे छान फ्राय झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये आपण थोडं पाणी ॲड करू, म्हणजे राहिलेली आपली मिरचीही त्यात आपल्याला ॲड करता येईल आणि हे पाणी आपण याला तडका देऊ आणि आपण जे बेसन पीठ पाण्यात कालवून घेतलं होतं तेही आता आपण यात हळूहळू ॲड करणार आहे। यात आता आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ। आणि आपण बेसनाला छान शिजवून घेऊ। साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात आपलं बेसन छान शिजायला। आपलं बेसन आता छान शिजलंय। हे शिजले ओळखायचं कसं, तर हे शिजल्यावर या बेसनावर अशी छान साय येते, म्हणजे आपलं बेसन छान शिजलंय। आता आपण हे मस्त सर्व करून घेऊ। पिठलं भाकरीसोबत खूप छान लागतं। आता आपण एका डिशमध्ये
मस्त पिठलं भाकर आपली सर्व करून घेऊ. याच्यावर छान शेंगदाण्याचं कच्चं तेल घ्यायचं, म्हणजे आपलं पिठलं अप्रतिम असं लागतं. असं आपलं पिठलं भाकरी तयार आहे. हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे तुम्हाला नक्कीच फार आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.